तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर येथे मी आवरायची तयारी चालू आहे ना. आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी. तर त्यासाठी आम्ही चाललो आहे बाहेर. आणि येथे मी काही कुर्तीज घेतल्या होत्या. तर ही पिंक कलरची कुर्ती आहे. जर तुम्हाला आवडली तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि तिन्ही पण सेम कुर्ती आहे. मी तिन्ही पण कलर वेगवेगळे घेतले. मला खूप आवडली होती. याच्या आधीची ब्ल्यू कुर्ती ही पर्पल कलरमध्ये घेतली आहे. आणि हा जो ब्ल्यू कलरची तुम्ही दिसते ना ही कुर्ती मी आधी घेतली होती. तिचं कापड एकदम छान, एकदम सॉफ्ट, डेली यूजसाठी पण छान वाटते. कुठं येणे जाण्यासाठी पण कम्फर्टेबल वाटतं. कॉटनचं खूप मस्त आलेलं होतं. मग मी त्याच्यामध्ये हे 2 कलर घेतले, पर्पल पिंक आणि आधीचा हा तो ब्ल्यू कलर. त्याच्यानंतर मी घातलेल्या टी शर्टची पण लिंक जर पाहिजे असेल तर त्याची पण लिंक देईल, जीन्सची पण देईल आणि हा शर्ट आहे त्याची पण लिंक देईल जर कोणाला पाहिजे असेल तर. आणि आता आम्ही ॲनिव्हर्सरीसाठी बाहेर चाललो आहे, पण अजून आमचं काही डिसाईड नाही कुठं जायचं आहे. आणि त्यातल्या त्यात खूप उशीर झाला होता. म्हणजे 12-1 तर वाजून गेले होते. कारण नाही ना इकडं पेट्रोल डिझेलचा खूप प्रॉब्लेम आहे. तर मिस्टर सकाळपासून डिझेल आणण्यासाठी गेले होते. तर पूर्ण दुपार होऊन गेली, नंबर लागला नाही. तर त्याच्यामुळे खूप वेळ झाला निघण्यासाठी. आणि येथे ना मी तयारी करत होते. तर बघू आता आमचं कुठं जायचं ठरतं. त्यातल्या त्यात हा डिझेलचा प्रॉब्लेम. आणि खूप लवकर म्हणजे असं फिरायला जायचं म्हटलं तर लवकर निघायला पाहिजे, सकाळी 7च्या दरम्यान. पण जर इथे दुपार झाली तर मग ते रिसॉर्ट घेऊन पण खूप तिथं जायलाच इथून आपल्याला 2-3 तास लागतात. तिथून पुढं मग किती वेळ भेटणार असं होतं. खूप वेळ झाला आता निघण्यासाठी. आणि बघू अजून मिस्टरांनी ठरवलं असेल जिकडं जायचं तिकडं. कारण भरपूर पॉईंट आम्ही ठरवले, आधी इकडे जाऊ तिकडे जाऊ, पण काही डिसाईडच नाही होते कुठं जायचं ते. पण निघायची वेळ आली तरी काही डिसाईड नाही. आणि काहीच जायचं कसं नियोजन म्हणजे डिसाईडच नाही अजून. आता बघू, ठरवलं असेल मिस्टरांनी तर जाऊ लवकर. पण खूप वेळ झाला. आता बघू कसं नियोजन होतं ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर पुढचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा. आणि ॲमेझॉनवरती सेल चालू आहे, जर तुम्हाला ते प्रॉडक्ट आवडले तर त्याची पण लिंक तुम्हाला दिली. इथे ना मी काही कपडे भरत होते. आता तर मी ना हा रील्स टाकला आहे, नवरा चांगला असला की बायको सुंदर नाही खुश दिसते. त्याच्या खाली एक कमेंट आली हे पैसा असला की ना नवरा चांगला राहतो. तुमचं काय म्हणणं आहे या कमेंटवर? मग नवऱ्या का पैसा असलो बायको चांगलीच राहते. तिने काय केलं, उलटी कमेंट केली आहे. हा तिला करता नाही जाऊ चांगलं पाय घ्यायचं. काय काळात आमच्या दोघांका पैसा नव्हता. पाय पाहुणा काही काळ आमच्या दोघांका पैसा नव्हता तरी आम्ही चांगलंच होतो एकमेकांशी. आहे ना? बरोबर आहे का रे? माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काही छान दाखवलं. चांदीचे चांदीचा दिसतंय धागा का? बनवला बघा. हे बघ इतकं चांदीचे चांगलं आहे माझा नवरा. मी हे शूट नाही करत पण कमेंटमुळे शूट केलंय मी. ती पण मला आयडिया यांनी दिली आमच्या यशने. काय म्हणणं आहे काय त्यांचं? काय म्हणणं आहे त्यांचं? पैसा असला तरच नवरा चांगला होतो. आम्ही पैसा नव्हता पण चांगलीच होतो. हा ना. कोणतरी आलंय दुकानात, पप्पा आहे वाटतं. काही काळ आमच्याकडे पैसा नव्हता. यशला माहित असं, मग यशला लहान होतं तेव्हा. यश कारखान्याच्या रूम मध्ये यायचा आणि नंतर आम्हाला बंगला घ्यायचा. त्यांना त्याला स्वप्न पडलं होतं माझ्या मावशीच्या घरात शावर आहे. आठवतात का तुला? नसत आठवत आला. आणि त्याच्यावरच आम्ही तो बंगला घेतला आणि खरंच शावर होता. तर चला आता आम्ही जाणार आहे उद्या फिरायला कुठं जाणार आहे? रिसॉर्टला. कोणतरी आगय आहे त्याच्या बाहेर. बाहेर पण कोणतरी, मध्ये पण कोणतरी. मिस्टरांनी ना छान बनवलं मला पायातलं. म्हणजे ऑलरेडी ते होतं, म्हणजे तुटलं होतं. खराब झालं बघा असं तुटून गेलं होतं. आता सुद्धा जातो मारतो काही तर चुकलं. ते मनी खाल्ले होते म्हणून ते चुकलं असेल. जाऊ त्याला का गाठून पॅक देतो ना बाबा, चांदीचे जातील म्हणे आखी. ते 2000 किती मध्ये नाही ते ब्लॅक कलरचं ना. तर उद्या ना आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी. आणि आमचं अजून पण डिसाईड झालं का उद्या आम्हाला कुठं जायचं आहे. म्हणून आम्ही ना सर्च करतो इकडे जायचं तिकडे जायचं, पण अजून पण काही ठरवलं नाही. आणि आता संध्याकाळचे रात्रीचे 8-8:30 झाले.
आणि आज स्वयंपाकाला पण जरा उशीर झालाय. आता मी ना भेंडी बनवणार आहे. इथं भेंडी कट करणार आहे आणि अजून काहीतरी बघू. तर या ठिकाणी चालू आहे आशूचा संध्याकाळचा स्वयंपाक. आणि ते आज काय बनवलेलं आहे तिकडे? आज काय आमरस, भेंडी, चपाती असं बनवणार आहे मी. असं बनवणार आहे? म्हणजे इथे भेंड्या बनवल्या आहे, चपात्या बनवणार आहे, मिस्टर आमरस बनवणार. तेच म्हटलं, तरी म्हणलं अजून आमरसचं माझं कसं काय नाव नाही आलं. किती झालं? 9 वाजता. आणि तिने आता 9 वाजता आंबे आणायला लावले मला. मग जेव्हा खाऊ वाटेल तेव्हा आणायचं. हा का? अगोदर नाही आणायचे? निम्म्या रात्रीला बरं झालं सांगितलं नाही. सांग ना, तसं पण मी जास्त सांगायची. 2-3 दिवसापासून तेच चालू होतं तुझं, आंबे खायचे. म्हणजे तुम्ही त्याला ठेवून आणायचे ना, आणले का तुम्ही? मला काय माहिती पाहिजे तुम्ही म्हणले 2-3 दिवसापासून चालू होतं, तरी म्हणलं मला काय आणायचं. ते तर आहेच. काय बनवणार? हा सांगितलं का नाही? आणले ना आता. वेळेस म्हणजे जा. चला आता घे बनवून लवकर, भूक लागली. बनव चपात्या, तोपर्यंत मी आमरस बघू. भेंड्या कशा बनवल्या? भेंड्यालाच भारी झाल्या. तुमच्या फेवरेट होती पहिले ना मेथीची भाजी आणि भेंडी. 2 आयटम नाही आवडायचे मिस्टरांना. आयटम नाही, 2 आयटम नाही, 2 आयटम. 2 आयटम आवडायचे का? 2 आयटम आवडायचे. भाज्या नको काही पण. लय खोडीची माझी बायको एवढ्या कामाला. ते तोंडावरतून बघा ना स्माईल कशी, हसायला कशी हसत आलात. दाखव ती कम हस राहिली माहिती एवढं, कारण तिला उद्या जायचं फिरायला म्हणून ती आज एवढी खुशीत आहे. ठरवलंच नाही कुठं जायचं. कुठं का व्हायना नेणार आहे तुला, म्हणजे जिकडे कुठं का व्हायना नेणार. बरं ते उद्याला नेणार मी, कारण कारण उद्या आहे ना आशूच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे आणि ती माझ्यासोबत सेलिब्रेट करणार आहे. मग आता कुठं सोबत करेल ना? जाऊ कुठं तरी त्या. तर आज आहे ना मी तुला थकलेलो जाम, कारण आहे ना आमचं लय प्लॅन झाला, वेगवेगळे इकडं तिकडं पण आणि अजून काहीच करता नाही आलं. कारण काय कामामुळे नाही ठरवता आलं आशूला पण. आशूला लय काम आहे अजून. प्रॉब्लेम. तुला आहे ना अजून ते व्हिडिओ द्यायचे, तू बोलली मात्र. असे आंबे बनवणार आहे, आमरस. मस्त असे आंबे आणलेले मी 1.5 किलो. इथे दूध ठेवलं तर आपल्याला. असं आता इकडे करते स्वयंपाक. आता मी मस्त झाल्यावर दाखवतो सगळं. तर येते ना मी भेंडी बनवायला घेतली आणि चपात्या बनवत होते. पण नंतर मला म्हणजे असं वाटलं की फक्त भेंडी आणि चपाती खाण्यापेक्षा काहीतरी त्यासोबत आमरस छान वाटेल. आणि पातळ भाजी करायला पण खूप म्हणजे काय बनवू ते पण समजत नाही. आणि त्याच्यासोबत असं छान लागन असं काही सुचलं ना मला. तर मिस्टरांना म्हटलं आंबे घेऊन या. आणि ऑलरेडी स्वयंपाकाला खूप उशीर झाला होता, तर त्याच्यामुळे ना मग मिस्टरांनी आणले. आणि पण चपाती भेंडी बनवली. लवकर झाला आमचा स्वयंपाक. नागन भेंडे कशा झाल्या भेंड्या? विचाराच्या आधीच म्हणते भारी. भारी दिसतोय ना कॅमेरा चालू केला. भारी हा का? भेंड्या अगं त्यांना जेवण आहे. दोन प्लेट रिकामे आहे नाही का? कोणत्या देवीला? कुठे? आज सकाळ वाजले, आता 9 वाजले आणि तरी अजून मिस्टरांनी ठरवलं नाही कुठे जायचं. अजून व्हिडिओज पाहते. रिसॉर्ट शोधू राहिलं असं रिसॉर्ट. मला ते म्हणजे असं निसर्गाच्या सानिध्यात असं कुठेतरी जावंसं वाटतं. असे हॉटेल बिटेल आणि ते 5 स्टारचं हे काही नाही वाटत. ते लई काय वाटतं तुला?